श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर उद्या आहे 5 ऑगस्ट म्हणजेच पुत्रदा एकादशी आहे. बघा, नावामध्येच आहे की पुत्रप्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी आपल्याला या दिवसाचा फायदा घ्यायचा आहे. आजकाल बघा, खूप म्हणजे तुमच्या ओळखीच्या तुमच्या मैत्रिणी वगैरे असतील किंवा ओळखीचे नातेवाईक असतील, त्यांना मुलं होत नसतील किंवा आई होण्यासाठी खूप प्रयत्न केले, डॉक्टरची ट्रीटमेंटसुद्धा घेतली, खूप सगळ्या टेस्ट केल्या, सगळं नॉर्मल येऊनसुद्धा काही फरक पडला नाही. तर काही स्त्रियांना ना आई होण्याचं सुखच मिळत नाही आहे. त्यामुळे त्या खूप स्ट्रेसमध्ये येतात. बघा, आई होण्यासाठी किंवा बाळ होण्यासाठी आपल्याला डॉक्टरची ट्रीटमेंट तर ही करायचीच असते, पण त्याचबरोबर ना आपल्याला अध्यात्माची साथसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. त्यामुळे बघा, उद्या पुत्रदा एकादशीला संतान आणि पुत्रप्राप्तीसाठी तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत आणि ह्या केल्यामुळे तुम्हाला संतती सुख तर मिळतेच. त्यासोबतच जर काही स्त्रियांना मुलंबाळ असतील तर त्यांना आपल्या मुलांचं आरोग्य हे सुद्धा व्यवस्थित राहायचा, यासाठी ही सेवा करायची आहे. सर्वात आधी ज्यांना मासिक धर्म असेल आणि सुतक असेल तर त्यांना ही सेवा करणे जमत नाही. आणि पुत्रदा एकादशी ही वर्षातून 2दा येते. एकदा पौष महिन्यात येते आणि आता श्रावण महिन्यात. तर आता एकादशीच्या दिवशी काय सेवा करायची ते मी सांगते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यक्रम आटोपून घराच्या मुख्य दरवाजाला स्वच्छ करायचा आहे. एकादशीची जी सेवा केली जाते ना, ती भगवान विष्णू म्हणजे जे बाळकृष्ण आहेत त्यांच्यासाठी आपण करत असतो. तर बाळकृष्णाची मूर्ती ही तुमच्या देवघरामध्ये असलीच पाहिजे. बाळकृष्णाची सेवा ही आपल्या देवाघरामध्ये सुद्धा झालीच पाहिजे. एकादशीच्या सेवेसाठी भगवान विष्णूंचा फोटो, स्वामी समर्थांचा फोटो, महादेवाचा फोटो किंवा मूर्तीसुद्धा तुम्हाला चालेल. एकादशीच्या सेवेला तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा आहे, पुरुषसूक्तचा पाठ करायचा आहे, श्रीसूक्त पाठ करायचं आहे आणि विष्णू सहस्त्रनाम एकादशीला झालंच पाहिजे. तर हे झालं की एकादशीची सेवा कशी करायची. किंवा तुमच्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता. आता बघा, संतान प्राप्तीसाठी ज्यांना मुलबाळ होत नसेल, खूप प्रयत्न करून बाळ होत नाही आहे, डॉक्टरची सर्व ट्रीटमेंट घेऊनसुद्धा काहीच होत नसेल, तर बघा, मी असं नाही म्हणत आहे की डॉक्टरची ट्रीटमेंट सोडून फक्त सेवा करा. पण बघा, विज्ञानासोबत आपल्याला अध्यात्माची साथसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. आणि बघा, मनापासून जी आपण देवाची सेवा करतो ती देवाची केलेली सेवा ही कधीच वाया जात नसते. त्याचं फळ आपल्याला देव हे नेहमीच देत असतात आणि ते आपल्याला कधी ना कधी मिळतेच. तर आता आपल्याला ही सेवा संतान प्राप्तीसाठी आणि ज्या स्त्रियांना मूलबाळ होत नसेल त्यांच्यासाठी करायची आहे. आणि ज्या स्त्रियांना मूलबाळ वगैरे असेल तर ते मूलबाळ नेहमी सुखरूप राहण्यासाठी, त्याचं आरोग्य, त्याचं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा करण्यासाठी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे बघा, उद्या एकादशी आहे तर आज तुम्हाला काय करायचं आहे, महादेवाचं म्हणा, श्री स्वामी समर्थांचं म्हणा, दत्तांचं म्हणा किंवा विष्णूंचा जो अवतार विष्णूंचा असेल त्या मंदिरात जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, एक नारळ आणि खडीसाखर घेऊन त्या मंदिरात जायचं आहे. ती देवाला अर्पण करून, देवाला प्रार्थना करून सांगायची आहे की देवा, मी ही सेवा सुरू करत आहे. माझ्या ह्या कारणासाठी, संतान प्राप्तीसाठी किंवा मला मूलबाळ होऊ दे यासाठी मी ही सेवा सुरू करत आहे आणि माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार करून घ्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि बघा, शक्य असेल तर ही सेवा आहे ना तुम्ही नवरा बायको दोघांनी मिळून करायची आहे. म्हणजे आता बघा, कोणाचे मिस्टर गावी राहत असतील किंवा नेहमी सोबत राहत नसेल, शक्य नसेल तर स्त्रीने एकटी केली तरी चालेल. खरं तर ही सेवा 41 दिवसांची आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. आणि बघा, नाही, तांब्याच्या तामणामध्ये तुम्हाला ना बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे, ठेवायची आहे. आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे, त्यानंतर तांब्याच्या तामणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवून त्यावर अभिषेक पात्र जे असतं ना, जे स्टँडसोबत येतं, त्याच्यामधून थेंब पाणी जे असतं ते थेंब पाणी बाळकृष्णाच्या मूर्तीवर पडायला पाहिजे. आणि अभिषेक सुरू झाला की तुम्हाला काय करायचं आहे, 108 वेळेस संतान गोपाल मंत्र, हा मंत्र माहीत आहे का, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. तो मंत्र जर तुम्हाला माहिती नसेल तर बघा, हा नित्यसेवेचं जे पुस्तक आहे ना ते तुम्हाला कुठल्याही केंद्रामध्ये मिळून जाणार.
तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हा गोपाळ मंत्र आहे आणि नसेलच तुम्हाला माहीत तर हा मंत्र पुढील प्रमाणे आहे बघा. आपल्याला म्हणायचं आहे, देवकी सूत गोविंदम वासुदेवम जगतपते देही मेतनयम कृष्णम त्वामह शरणम गतम. परत एकदा ऐका. देवकी सूत गोविंदम वासुदेवम जगतपते देही मेतनयम कृष्णम त्वामह शरणम गतम. हा मंत्र तुम्हाला 108 वेळेस म्हणायचा आहे बघा. 108 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर माहिती आहे का, 108 वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणजेच 108 वेळेस म्हणजे आपल्याला एक माळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणायचं आहे बघा. काही जास्त वेळ लागणार नाही आहे, जास्तीत जास्त अर्धा तास लागणार आहे आणि अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. तर आता बघा, आपल्याला आई व्हायचं आहे, तर आई होण्याच्या सुखासाठी आपला अर्धा पाऊण तास तर देऊ शकतो. तर बघा आपल्याला हे करायचं आहे आणि त्यानंतर एक वेळेस श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि श्रीसूक्ताची फलश्रुतीसुद्धा म्हणायची आहे. त्यावेळेस अभिषेक करायचा नाही बघा. फलश्रुती म्हणताना कधी आपण अभिषेक करत नाही. आपण फलश्रुती केल्यानंतर अभिषेक करायचा नाही आहे. अभिषेक फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही आहे आणि त्यानंतर एक वेळेस रामरक्षा म्हणायची. तर अशी ही सेवा आहे आणि त्यानंतर हे जे अभिषेक केलेलं पाणी म्हणजे जे तीर्थ आहे ना, ते अभिषेक पात्रातून काढून ते जे तीर्थ आहे ना, ते दोघी आपल्या नवरा बायकोंनी प्यायचं आहे. तर अशी ही 41 दिवसाची सेवा आहे जी आपल्याला रोज करायची आहे. शक्य असेल तर ही सेवा बघा नवरा आणि बायको दोघांनी मिळून केली तर त्याचं फल अधिक फलदायी ठरते आणि नसेलच शक्य तर तुम्ही पहिल्या दिवशी जेव्हा ही सेवा सुरू करणार ना, तर तुम्ही काहीतरी म्हणजे असं करून जुळवून आणा की त्या दिवशी तुम्ही दोघांनी सोबत मिळून पहिल्या दिवसाची सेवा जी आहे ना ती सोबत व्हायलाच पाहिजे. तर तशा रीतीने तुम्ही ही सेवा सुरू करा आणि स्वामीस्तवन जे तुम्हाला म्हणायचं ना ते तुम्हाला रोज रोज स्वामीस्तवन म्हणायचं नाही आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहे ना त्या आपल्याला रोज बोलायच्या आहेत. आणि नियम, आता राहिले नियम. तर नियमांमध्ये असं काही मोठे नियम नाही आहेत. मांसाहार, आपल्याला फक्त मांसाहार टाळायचा आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन नाही करायचं आहे, कारण आपण पुत्रप्राप्तीसाठी जी सेवा करणार आहोत तर यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन वगैरे करायचं नाही आहे. फक्त एकादशीच्या दिवशी, ज्या दिवशी एकादशी आहे ना त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. बाकी इतर दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं अजिबात आवश्यकता नाही आहे. आणि परान्न, जे बघा दुसऱ्यांचं घरचं अन्न हे अजिबात आपल्याला घ्यायचं नाही आहे. कारण जर तुम्ही एक वाटीसुद्धा कोणाच्याकडून काही घेऊन अन्न घेतलेलं ते खाल्लं ना तर सगळी केलेली जी सेवा असते ना ती वाया जाते. त्या सेवेला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे तुम्हाला ना परान्न हे अजिबात म्हणजे घ्यायचंच नाही आणि ते टाळायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही 41 दिवसाची सेवा तुमच्या संतान प्राप्तीसाठी तुम्ही करू शकता आणि मनापासून जर तुम्ही ही सेवा कराल तर तुम्हाला नक्कीच संतान प्राप्तीचा योग येणार आहे आणि पुत्र पण प्राप्त होणार आहे. तर तुम्ही ही सेवा करून बघा आणि मनापासून केली तर तुम्हाला त्याचं नक्कीच फळ मिळेल. माहिती आवडली असल्यास कमेंटच्या शेवटी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. अशा नवीन माहितीसाठी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ सेवेकरी या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.